तर इथं 12 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. त्याला बघूया आता ज्योतिर्लिंग. तर इथं 12 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. त्याला बघूया आता ज्योतिर्लिंग. हे झालं शनी देवाचं मंदिर. त्याला जाऊया मध्ये. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचं आयके ब्लॉग स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन मराठी ब्लॉग मध्ये. तर भावांनो, आज आपण जाणार आहे रवना पराडाची क्षेत्र वनाची येते ते मंदिर ते बघण्यासाठी. तर माझ्यासोबत विष्णू आणि आजचा आपला 6वा मिनी ब्लॉक आहे डेली. 7वा मिनी ब्लॉक आहे, सॉरी 7वा मिनी ब्लॉक आहे डेली. तर माझ्यासोबत इथं विष्णू आणि आम्ही जाणार आहे आता तिकडे. फायनली आपण या एसी बस आलोय. इथून आतमध्ये जायला रस्ता आहे आणि किती भारी एसी दिसताला ते हातीचे म्हणा थोडे सोन घेऊन तुटलेली पण भारी असे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला. तर पब्लिक सध्या आपण आलोय गेटवर. आता आपण मध्ये जाऊन बघूया. चाललेलो आपण आता मध्ये. तर इतके भारी मंदिराचे इथं. त्याला बघूया आपण पुढे. मग तर इथं 12 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. त्याला बघूया आता ज्योतिर्लिंग आपण. तर सगळ्यात पहिलं पब्लिक आपल्याला इथं घृष्णेश्वराचे ज्योतिर्लिंग दिसते, बघू शकता तुम्ही. घृष्णेश्वर. त्यानंतर आपल्याला दिसतंय केदारनाथ, बघू शकता. यामध्ये त्र्यंबकेश्वर. त्यानंतर आपल्याला रामेश्वरम. त्यानंतर आपल्याला ओंकारेश्वरम. त्यानंतर आपल्याला श्री विष्णेश्वरम आणि त्यानंतर आपल्याला भीमेश्वरम आणि त्यानंतर आपल्याला परडीचे वैद्यनाथ आणि नागेश्वरम आणि त्यानंतर महाकालेश्वर आणि त्यानंतर श्री मल्लेश्वरेश्वर आणि श्री सोमनाथ. असे इथे 12 ज्योतिर्लिंग आहे. खूप भारी ठिकाणी बघायला, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता 12 ज्योतिर्लिंग भारी आहे खूप. हे 12 ज्योतिर्लिंग आहे. आपल्याला बघूया आपण इकडे आता कोणते मंदिर आहे. तर हे आहे तुकाराम महाराज यांचं मंदिर. संत तुकाराम. त्यानंतर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पण इथे मंदिर बघायला भेटते. त्यानंतर आपल्याला देवी बघायला भेटतील. काय नाव आहे देवीचं? मला वाटतं बहुतेक दुर्गा माताचं मंदिर आहे. त्याला एकदा घेऊ शकतो आपण. घेतलं पुन्हा जाऊया पुढे. हे झालं शनी देवाचं मंदिर. त्याला जाऊया मध्ये. काय बाय भाजी. शनी देवाचं मंदिर. बघूया पुढे. लाल मंदिर महादेवाचं खूप भारी. तर हा आहे दल्लापूर सर. बघू शकता तुम्ही किती भारी परिसर आहे. इकडे पण मंदिर आहे. तिकडे जाऊ आपण. इकडे पण मंदिर आहे. मंदिर बघू शकता तुम्ही.
हे प्रभू ते रामाचं मंदिर, राम लखन सीता. बघू शकता किती भारी परिसर इथला. आणि त्यानं ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आणि त्यानंतर याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. हे गणपतीचे वाटतं. ओके, हे गणपतीचं मंदिर. त्याला बघू शकता इतकं भारी परिसर इथला. त्यानंतर हे मंदिर, किती भारी परिसर आहे त्याला. पब्लिक आता मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. आय होप ब्लॉग तुम्हाला आवड असेल. असाच ब्लॉग मध्ये नंतर बी एक ब्लॉग काढू. फायनली मला वाटतं तुम्हाला माझा ब्लॉग आवड असेल. आणि हा आजचा 7वा ब्लॉग होता. चला आम्ही तर चाललो आता घरी. तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नसन तर लाईक तरी मारून टाका. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला.